नमस्कार. आज आपण आलेलो आहे प्रगतशील शेतकरी श्री जयदादा उत्तम फडतरे यांच्या शेतात. तर दादा आपली ओळख सांग. मी जय उत्तम फडतरे, राहणार कळंब, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. हा प्लॉट किती वर्षांनी किंवा किती कधीपासून? हा 3 वर्ष झालं मी करतोय. तर तुम्ही हे मिरची का निवडली? कारण की मी बऱ्याच कळंब मधून फिरून आलेलो आहे, बघितले की बरेच शेतकरी मका किंवा ऊस पेरतात, तर तुम्ही हे का घेतले? हे करायचं कारण म्हणजे लावल्यापासून ह्याला यायला 3 महिने लागतात. 3 महिन्यानंतर चालू होतं. तिथून ते कमीत कमी 6-7 महिने आपण प्लॉट टिकवला ते चालत राहतं. आणि ह्याचं रेट प्रत्येक ह्या आठवड्यात जर 50 असेल तर पुढच्या आठवड्यात 70 पण होऊ शकतो, 100 पण होऊ शकतो. म्हणजे साधारण मला मी जसं मी करतोय तसं मला रेट 30 रुपयापासून ते चांगला 230-250 पर्यंत रेट मला मिळाला. तर दादा आपण याचं पाणी व्यवस्थापन वगैरे कसं होतं? आता पाणी कसं करतो की उन्हाळ्यात मी ऍक्च्युली पाणी दिलं उन्हाळ्यात एका दिवसाआड 1 तास 1.5 तास पाणी देतो. आणि आता तर पाऊस चालू आहे. आता तर ह्याला मला वाटतं 15 दिवस झाले मी काही पाणी ह्याला सोडलं नाही. बरं. आणि दादा रोग किंवा किडनाशक म्हणजे किडा रोग काय? रोग जास्त करून ह्याला माईटचा, थ्रिप्सचा आणि आता ह्या वातावरणामुळे व्हायरसचा प्रॉब्लेम व्हायला. बरं. मग तुम्ही त्याला टॅकल किंवा मॅनेज कसं करताय? मग आता आम्ही आधी आमचं शेड्यूल असायचं की किमान आठवड्यात 2 वेळा आम्ही स्प्रे करायचो. थ्रिप्सचे किंवा माईटचे असतील, व्हायरसचे असतील. म्हणजे रेग्युलरली करत होता? हा, रेग्युलरली आमचं ते शेड्यूल मध्ये असायचं. पण आता ह्या क्लायमेट इतकं चेंज झालंय, कधी पण पाऊस पडतोय, कधी पण थंड वातावरण पडतंय, कधी पण आता सकाळी बघा पावसासारखं वातावरण, आता ऊन पडले. तर मग असं वातावरण झालं की थोडं प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आम्ही आता प्रत्येक 1 दिवसाला आम्ही स्प्रे मारायला चालू केलं. तर दादा आपला एरिया किती आहे म्हणजे मिरचीच्या अंडर कल्टिव्हेशन? हा, इथं आम्ही 1 एकर लावलं. हा का? म्हणजे आता आम्ही ह्या वर्षीपासून माझं टोटल शेड नेट 2 एकराचं आहे. ह्या वर्षीपासून आम्ही कंटिन्यू वर्षभर चालू राहावं म्हणून 1 एकर मागच्या 6 महिन्यात लावलेलं. आता बरोबर तो प्लॉट संपला आमचा पलीकडचा, हा प्लॉट कल्टिव्हेशनला चालला. तर दादा आपल्याला खर्च किती आला म्हणजे टोटल सेटअप करण्यासाठी? आता टोटल सेटअप करण्यापासून म्हणजे जोपर्यंत तुम्ही रोप लावताय तोपर्यंत म्हणजे शेडनेटचा सगळा सोडून फक्त ह्याचं जर म्हणलं तुम्ही तर साधारण एक रोप 8-9 रुपयापर्यंत एक रोप पडतं. साधारण एकरात तसं बघायला गेलं तर 10,000 रोप बसायला हवेत. पण आम्ही काय करतो की आम्ही 1.25 फुटावर हे लावतो, त्यामुळे आमचे 8-9 हजार रोप बसतो. साधारण 70-75 हजाराची रोप होती आमची. आणि मग हा वरचा खर्च साधारण बाहेर म्हणजे शेडनेटचा सोडून कल्टिव्हेशनला हार्वेस्टिंगला येईपर्यंत नाही म्हणलं तर 2-2.25 लाखापर्यंत खर्च जातो. आणि दादा आपण बघू शकता की तुमच्या 3 कलरच्या मिरच्या आहेत. 2 कलर, 2 येलो आणि रेड. आणि हिरवी तर आहेत नॉर्मली. तर त्याला व्हरायटी कुठली आहे म्हणजे? आता अब्राम आणि रेना एक्सेल कंपनीच्या 2 व्हरायटी. मी ह्या वर्षीपासून ह्या व्हरायटी 2 लावायला लागलो. तर आणि याचं वजन वगैरे कसं भरतं किंवा याचं वजन साधारण बघा आता ह्या मिरचीचं नाही म्हणलं तरी साधारण 250 ते 300 ग्रॅम पर्यंत वजन असतं. आणि याची म्हणजे मार्केट व्हॅल्यू फक्त वजनावरती असते की फक्त अपिअरन्सवर असते? नाही, मार्केट व्हॅल्यूवर वजनावर असते. ह्याचा साईज, कलर, नंतर परत जर काय होतं ह्याला थ्रिप्स वगैरे आला तर ते थ्रिप्स ह्याच्यावरती दिसतं. परफिंग येतं मिरचीवर, ते स्क्रॅचेस वगैरे स्क्रॅचेस वरती दिसतात मिरची. मग तो म्हणलं तो माल बी ग्रेड मध्ये जातो. असं क्लिअर जर माल म्हणलं तर हा माल A ग्रेड मध्ये. बरं. आणि दादा तुम्ही तणनाशक किंवा बुरशीनाशक कुठले वापरता? तणनाशक मारतो मी आता. हा का? आणि बुरशीनाशक मध्ये आम्ही बायोसिन वापरतो, नंतर रेडोमिल वापरतो, नंतर कोरजेट वापरतो. असे बरेच बुरशीनाशक आहेत. म्हणजे त्या प्रत्येक वेळेस जास्त बुरशीनाशकचा उपयोग आता ह्या दिवसात होतो. कारण पाऊस पडल्यामुळे बुरशी जरा जास्त प्रमाण राहतं. त्यामुळे आम्ही पावसाळ्या दिवसात जास्त बुरशीचं प्रमाण जास्त घेतो. तर दादा हा प्लॉट किती दिवसाचा आहे? आता हा प्लॉट बघा माझी लागवड आहे या प्लॉटची 25 मार्चची लागवड आहे प्लॉटची. म्हणजे आता 4था महिना चालू झाला. 4था महिना चालू आहे. तर आपली हार्वेस्टिंग किती दिवसावर होती? किंवा आता बघा ह्या प्लॉटला थोडं पावसामुळे लेट झालं, पण ऍक्च्युली 85 ते 90 दिवसात प्लॉट चालू. तो पलीकडचा प्लॉट चालता 75 ते 80 दिवसात तो प्लॉट चालू झाला. तर तुम्ही याचं लेबर मॅनेजमेंट वगैरे कसं करता?
आता लेबर मॅनेजमेंट आमची इथलीच लेबर आहे सगळी. बर. आणि मग स्प्रेला वेगळा माणूस, हा. माग पाईप ओढायला त्या मावशी आहेत काय. बर. आणि मला मग जास्त लेबर जर बांधायला वगैरे असेल तर आम्ही मग बाहेरचं लेबर बोलू. हो का? तर दादा आपण बघू शकता की तुम्ही मल्चिंग वगैरे केलेली आहे. तर मल्चिंग कशासाठी व का केली? मल्चिंग आपण काय केलं, जे तण येतं हा. ते आपला जो खुरपायचा खर्च बर. तो वाचतो त्याच्यामुळे. हा. तेव्हा आपण मल्चिंग केलेलं आहे. मग दादा हे परवडतं का सगळं, म्हणजे तुम्हाला हा, म्हणजे कॉस्ट म्हणजे आता माझ्यानुसार म्हणजे तुम्ही गेले 3-4 वर्ष झाले शेतीत आहे, सगळ्यात चांगलं परवडणार पीक म्हणजे मला तर मिळतो वाटतं. दादा कुठले कुठले पिकं घेता, म्हणजे तुम्ही तुमचं क्षेत्र किती आहे? आता इथं क्षेत्रात मी आता माझ्याकडे मशीन असल्यामुळे मी फक्त त्याचं चाऱ्याच नियोजन करतो. बाकी मी कुठलं मी टोमॅटो केलता, कलिंगड केलतं, तर त्यात काय मला म्हणावं असं रिटर्न मिळालं. म्हणजे आता तुम्ही मका आणि फक्त मका, गिनी गवत, कडवळ बर. तेवढंच करतो मी, दुसरं नाही काय करत. आणि दादा आपण बघू शकता की तुम्ही लाल माती वापरलेली आहे कल्टिवेशन, तर ते का? तर लाल मातीत काय होतं, जर काळी माती असेल तर तुम्ही पावसाळ्या सीझन मध्ये मिरची लावू शकत नाही, हा. कारण ते सगळं चिकचिक होऊन जाते, ओलं होऊन जाते. तर पावसाळ्यात रेड मातीचं काय करते, ते पाणी जे आहे ते थोडं ऍब्झॉर्ब करून घेते, त्यामुळे ते मुळी चालायला बरं पडतं. आणि दादा आता तुमचं मार्केटिंग रेट किती पडतो? म्हणजे आता मार्केटिंग रेट आजचं बघा, आजचा मार्केटिंग रेट आहे आजच्या जवळपास 75 रुपये सांगतो. आता रेट आता हळूहळू वाढायला लागले. गेले 8 दिवस 7-5 रुपये होते, 75 ते 100 रुपयापर्यंत रेट चालू आहे. आणि हे आपण लोकल मार्केटला देतात की एक्सपोर्ट करतात? नाही, आता हा माल जातो पुण्याला, पुणे, दादर, वाशी. आता उद्या मला पाठवायचं बघा माल, उद्या बहुतेक मला दिल्लीला पाठवायचं प्लॅन आहे, उद्या हरिपूर. मग दादा तुम्ही ग्रेडिंग वगैरे करूनच माल पाठवतात, तिथून पॅकेजिंग करूनच पाठवतात? इथूनच पॅकेज करून पाठवतो पूर्णपणे प्रोसेस इथंच होतो? इथं जाऊन मग ए ग्रेड, बी ग्रेड माल सेपरेट होतो, बॉक्स मध्ये भरायचं, पॅकिंग व्यवस्थित करून पण पाठवून देतो. मग दादा एक एकरी किती उत्पन्न निघतं तुमचं, सगळा कॉस्ट वगैरे सोडून? साधारण एक एकरी नाही जरी कमीत कमी जरी म्हणलं, एकरी 20 टन जरी माल पकडला तरी 50 रुपयांनी जरी गेली तर 10 लाख रुपये होते. म्हणजे आपण सगळ्यात कमी कमी पकडून कमीत कमी पकडून जरी 10 लाख रुपये होते, त्यातले 4 लाख रुपये खर्च पकडा, 6-7 लाख रुपये easy. मला ह्याच्या भरपूर पैसे राहिले त्याच्यापेक्षा, पण जर सांगायचं म्हणलं तुम्हाला तर तेवढं सांगतो मी. धन्यवाद दादा. ओके, थँक्यू.